नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 जानेवारी 2023 मधील चालू घडामोडीचे टार्गेट क्रमांक 21 आहे। तर ह्या व्हिडिओसोबत तुमचे जानेवारी 2023 मधील एकूण 210 प्रश्न एमसीक्यूचे जे आहेत हे चालू घडामोडीचे तुमचे तयार होऊन जातील। त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या, अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे, वेळ गेलेला नाही। सगळे व्हिडिओज तुम्ही एकदा बघून घ्या। चालू घडामोडी हा स्कोरिंग विषय आहे आणि फार महत्त्वाचे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत, त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या। तर सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प कोणत्या संस्थेनं सुरू केला? तर याचं उत्तर आहे एनटीपीसीनं भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प सुरू केलेला आहे। तर एनटीपीसी लिमिटेडने एनटीपीसी कावास टाउनशिप सुरतच्या पाइप्ड नॅचरल गॅस नेटवर्कमध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रित प्रकल्प सुरू केला। कुठं? एनटीपीसी कावास टाउनशिप सुरतच्या पाइप्ड नॅचरल गॅस नेटवर्कमध्ये भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रित प्रकल्प सुरू केलेला आहे। हा प्रकल्प एनटीपीसी आणि गुजरात गॅस लिमिटेड यांचा संयुक्त प्रकल्प आहे। हा जो प्रकल्प आहे हा एनटीपीसी आणि गुजरात गॅस यांचा गुजरात गॅस लिमिटेड यांचा संयुक्त जो आहे तो प्रयत्न लक्षात ठेवायचा। आणि कावसमधील ग्रीन हायड्रोजन आधीपासून स्थापित केलेल्या 1 मेगावॅटच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून वीज वापरून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून तयार केले जाते। कावसमधील ग्रीन हायड्रोजन आधीपासूनच स्थापित केलेल्या 1 मेगावॅटच्या तरंगत्या सौर प्रकल्पातून वीज वापरून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून हे ग्रीन हायड्रोजन जे आहे हे तयार केलं जातं। यूके, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मोजक्याच देशांनी अशी कामगिरी जी आहे ती केलेली आहे। यूके, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मोजक्याच देशांनी अशी कामगिरी केलेली आहे आणि आता भारत सुद्धा जो आहे अशी कामगिरी करत आहे। आणि हायड्रोजन मिश्रित प्रकल्प भारतानं जो आहे पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रित प्रकल्प जो आहे हा सुरू केलेला कुठं? गुजरातमध्ये। आणि हा एनटीपीसी आणि गुजरात गॅस लिमिटेडचा म्हणजे जीजीएलचा संयुक्त प्रयत्न आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशाने मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म MOSIP नावाचे 9 देशांसाठी आधारसारखे व्यासपीठ विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारत। तर भारत देशाने मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म MOSIP नावाचे 9 देशांसाठी आधारसारखं व्यासपीठ जे आहे ते विकसित केलेलं आहे। तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेंगलोर IIITB ने 9 देशांसाठी आधारसारखी डिजिटल ओळख प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ विकसित केलेलं आहे। मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म MOSIP हे डिजिटल ओळख प्लॅटफॉर्म आहे। फिलिपिन्स, मोरोक्को, श्रीलंका, युगांडा, इथिओपिया, गिनी प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि बुर्किना फासो आणि टोगोलीज रिपब्लिकचे नागरिक या व्यासपीठावरती नोंदणी करणार आहेत। फिलिपिन्स, मोरोक्को, श्रीलंका, युगांडा, इथिओपिया, गिनी प्रजासत्ताक, सिएरा लिओन, बुर्किना फासो आणि टोगोलीज रिपब्लिकचे नागरिक या व्यासपीठावरती नोंदणी करणार आहेत। तर निश्चितच प्रश्न लक्षात ठेवा। तर भारत देशाने मॉड्युलर सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म 9 देशांसाठी आधारसारखं व्यासपीठ जे आहे ते विकसित केलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी लॉन्च केली? तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी जी आहे ही लॉन्च केलेली आहे। तर भारतातील ऑनलाईन गेमिंगसाठीच्या नियमांचा मसुदा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, त्याला MEITY चा शॉर्ट फॉर्म आहे, यांनी प्रसिद्ध केलेला आहे। IT मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता नियम 2021 मधील सुधारणांचा मसुदा ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। खेळ नियमांमध्ये तक्रार निवारणासाठी स्वयंनियामक संस्था स्थापन करणे आणि गेमर्स आणि ऑनलाईन गेमिंग मध्यस्थांसाठी जाणून तुमचे ग्राहक म्हणजे नो युअर कस्टमर नियम अनिवार्य करण्याचा प्रस्ताव या मसुद्यामध्ये देण्यात आलेला आहे। तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी लॉन्च केलेली आहे? उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिव्यय किती आहे? तर याचं उत्तर आहे 19,744 कोटी रुपये इतका राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिव्यय खर्च आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 19,744 कोटी रुपयांच्या एकूण प्रारंभिक खर्चासह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला मंजुरी दिली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन लॉन्च केलं। हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी वीज जर अक्षय स्रोतातून येत असेल तर हायड्रोजनला
ग्रीन हायड्रोजन असं संबोधलं जातं. लक्षात ठेवा, हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी वीज जर अक्षय स्रोतातून येत असेल तर हायड्रोजनला ग्रीन हायड्रोजन असं संबोधलं जातं. तर राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिव्यय किती आहे, तर तो आहे 19,744 कोटी रुपये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कोणत्या देशाच्या त्यांच्या समकक्षांशी धोरणात्मक संवाद साधला, तर याचं उत्तर आहे फ्रान्स. तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी फ्रान्स देशाच्या त्यांच्या समकक्षांशी धोरणात्मक संवाद साधलेला आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल बोन यांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरती चर्चा केली. इमॅन्युएल बोन याचं नाव लक्षात ठेवा. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार असण्याव्यतिरिक्त इमॅन्युएल बोन हे फ्रान्सचे G7 ते G20 शेर्पा देखील आहेत. फ्रान्सचे G7 चे पण शेर्पा आहेत आणि G20 चे पण ते शेर्पा आहेत. कोण? इमॅन्युएल बोन. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडे चर्चेत असलेला सॅम बॅकमन फ्राईड कोणत्या कंपनीचा संस्थापक होता, तर याचं उत्तर आहे FTX. ओके, FTX याचं उत्तर काय, FT आणि X या कंपनीचा तो संस्थापक होता, सॅम ब्रॅकमन फ्राईड. तर क्रिप्टोकरन्सी कंपनी FIX चे संस्थापक सॅम ब्रॅकमन फ्राईड यांना वायर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग षडयंत्र यासह 8 गुन्ह्यांचा सामना करावा लागला. त्यांनी अलीकडेच मॅनहॅटन फेडरल कोर्टात क्रिप्टो एक्सचेंजच्या पतनाशी संबंधित गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपात दोषी नसल्याची विनंती केली. त्यांच्यावर FTX ग्राहकांच्या ठेवी त्यांच्या संमतीशिवाय अल्मेडा रिसर्च हेज फंडमध्ये पुनर्निर्देशित केल्याचा आरोप आहे. ओके, तर निश्चितच लक्षात ठेवा तुम्ही. तर अलीकडे चर्चेत असलेला सॅम बॅकमन फ्राईड कोणत्या कंपनीचा संस्थापक होता, FTX, आणि ही काय क्रिप्टो करन्सी कंपनी होती आणि त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग षडयंत्राच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती गुन्हे जे आहेत ते नोंद केले गेलेले होते. मात्र याच्याशी आपला काही संबंध नसल्याचं त्यांनी दोषी नसल्याची विनंती मॅनहॅटन फेडरल कोर्टामध्ये केलेली होती आणि त्यांच्यावर असा आरोप होता की FTX ग्राहकांच्या ज्या काही ठेवी आहेत, ठीक आहे, तर त्यांच्या संमतीशिवाय त्यांनी अल्मेडा रिसर्च हेज फंडमध्ये पुनर्निर्देशित केले होते असं त्यांच्यावरती आरोप ठेवलेला आहे. म्हणून हे सॅम बॅकमन फ्राईड जे होते ते चर्चेत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने 28.11 कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारनं 28.11 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर सरकारने तंबाखू उत्पादक आंध्र प्रदेशला व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी 28.11 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या उपायामुळे व्हर्जिनिया तंबाखू उत्पादकांना मंडस चक्रीवादळ पावसामुळे झालेल्या नुकसानावर मात करण्यासाठी मदत होईल. जे व्हर्जिनिया तंबाखूचं पीक जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये घेतलं जातं, तर याच्या उत्पादकांना मंड चक्रीवादळामुळे जो फटका बसलेला होता, तर या उपायामुळे त्यांना त्यांच्या नुकसानीवरती मात देण्यास त्यांना मदत होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचे व्यवस्थापन हे तंबाखू मंडळामार्फत केलं जाणार आहे. तर निश्चितच हा तुम्ही प्रश्न जो आहे हा लक्षात ठेवा. तर कोणत्या राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारनं 28.11 कोटी रुपये मंजूर केले, उत्तर आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने शून्य कार्बन स्रोतांपासून विक्रमी 87.6% वीज निर्माण केली आहे, तर याचं उत्तर आहे UK या देशानं शून्य कार्बन स्रोतापासून विक्रमी 87.6% वीज जी आहे ती निर्माण केलेली आहे. तर युनायटेड किंगडमने जाहीर केलेले आहे की ग्रीडमध्ये निर्माण झालेली विक्रमी 87.6% ऊर्जा ही वारा, आण्विक आणि जलविद्युत यासारख्या शून्य कार्बन स्रोतांकडून आलेली आहे. नॅशनल ग्रीड PLCच्या इलेक्ट्रिसिटी सिस्टीम ऑपरेटरनं ही जी आहे ती घोषणा केली. नॅशनल ग्रीड PLCच्या इलेक्ट्रिसिटी सिस्टीम ऑपरेटरनं अशा प्रकारची घोषणा केली होती. ब्रिटनची 67% ऊर्जा ही वाऱ्यातून आली, 19% ऊर्जा ही अणुऊर्जेमधून आली आणि 9.5% ऊर्जा ही गॅसवर चालण्यात आली. म्हणजे 87.6% ऊर्जा जी आहे हे शून्य कार्बन स्रोतापासून जी आहे ती निर्माण केलेली आहे UKनं, असं UKचं म्हणणं आहे. ओके, निश्चितच लक्षात ठेवा. नंतर जवळपास 21 गिगावॅट आउटपुटसह पवन निर्मितीचा विक्रम सुद्धा UKनं जो आहे तो स्थापित केलेला आहे. 21 गिगावॅटच्या आउटपुटसह पवन निर्मितीचा विक्रम सुद्धा हा UKनं जे आहे हे स्थापित केलेला आहे. तर निश्चितच तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते केंद्रीय मंत्रालय स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करत आहे, तर याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जे आहे हे स्टार्टअप इंडिया अँड इनोव्हेशन वीक जे आहे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय हे स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक जे आहे ते आयोजित करत आहे. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT 10 ते 16 जानेवारी दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक 2023 आयोजित करत आहे. ठीक आहे, 10 ते 16 जानेवारी दरम्यान भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम साजरी करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. 16 जानेवारी रोजी
राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त DPIIT राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार विजेत्यांचा सत्कार देखील करणार आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा 10 ते 16 जानेवारी दरम्यान हा स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक 2023 जो आहे हा DPIIT म्हणजे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग जो आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला तो साजरा करणार आहे. उद्दिष्ट काय? भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम साजरी करणे. 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन असतो आणि या दिवशी DPIIT राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार विजेत्यांचा सत्कार देखील करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात लांब नदी क्रूजचे उद्घाटन कोणते राज्य करणार आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य जे आहे हे जगातील सर्वात लांब नदी क्रूजचं उद्घाटन करणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज MV गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. MV गंगा विलास क्रूजचं नाव आहे. लक्झरी क्रूज भारत आणि बांगलादेशातील 5 राज्यांमधील 27 नदी प्रणालींमध्ये 3200 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. MV गंगा विलास जहाजामध्ये प्रदूषणमुक्त यंत्रणा आणि ध्वनी नियंत्रण तंत्रज्ञानासह 3 डेक 36 पर्यटकांच्या क्षमतेसह एकूण 18 स्वीट्स उपलब्ध आहेत. तर निश्चितच लक्षात ठेवा तर जगातील सर्वात लांब नदी क्रूजचं उद्घाटन कोणतं राज्य करणार आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 10 प्रश्न आहेत आणि आता आपण पटकन याचा रिकॅप बघून घेऊया. तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन मिश्रण प्रकल्प कोणत्या संस्थेने सुरू केला? NTPCनं. कोणत्या देशाने मॉड्युलर ओपन सोर्स आयडेंटिटी प्लॅटफॉर्म MOSIP नावाचे 9 देशांसाठी आधारसारखे व्यासपीठ विकसित केलं? उत्तर आहे भारत. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ड्राफ्ट ऑनलाईन गेमिंग पॉलिसी लॉन्च केली? उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा प्रारंभिक परिव्यय किती आहे? 19,744 कोटी रुपये. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कोणत्या देशांच्या त्यांच्या समकक्षांशी धोरणात्मक संवाद साधला? उत्तर आहे फ्रान्स. नेक्स्ट क्वेश्चन होता अलीकडे चर्चेत असलेला सॅम बॅकमन फ्राईड कोणत्या कंपनी संस्थापक होता? उत्तर आहे FTX. कोणत्या राज्यातील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने 28.11 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत? उत्तर आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने शून्य कार्बन स्रोतापासून विक्रमी 87.6% वीज निर्माण केलेले आहे? उत्तर आहे UK. कोणते केंद्रीय मंत्रालय स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करत आहे? उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात लांब नदी क्रूजचं उद्घाटन कोणते राज्य करणार आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 10 प्रश्न आपण बघितले होते. याचा पटकन आपण रिकॅप सुद्धा करून घेतलेला आहे. तर या व्हिडिओ सोबतच तुमचे 21 टार्गेट जे आहेत हे जानेवारी 2023 मधील पूर्ण झालेले आहेत. याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या. म्हणजे ह्या व्हिडिओ सोबतच तुमचे जानेवारी महिन्यातील 210 प्रश्न आपण जे आहेत ते बघितलेले आहेत. म्हणजे 210 चालू घडामोडीच्या कन्सेप्ट तुमच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून क्लिअर केले आहेत. त्याच्यामुळे जाऊन सगळे व्हिडिओ बघून घ्या. करंट अफेअर्सचा स्कोरिंग विषय आहे. कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न करंट अफेअर्स असतात प्लस विषयाशी निगडीत जर करंट अफेअर्स अजून पडलं तर हे अजून 5 पर्यंत वाढू शकतात. म्हणजे 20% वेटेज तुमचं करंट अफेअर्स आहे. ठीक आहे. 15 ते 20%. तर हे जर तुम्हाला इथं मार्क्स गेन करायचे असेल तर झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित केअरफुली वेळ जायच्या आधी बघून घ्या. ठीक आहे. आय होप सर्वांना समजलेले असतील प्रश्न. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.